नमस्कार मित्रांनो, कसे आहेत? मजेत ना? मी पण एकदम झकास आणि मजेत आहे, एकदम पॉवरफुल तरीकेने. आज एकदम आपल्या चॅनलमध्ये एकदम मस्त आणि एकदम कडक वातावरण आहे. आणि आज पप्पा बघा, डोळ्याचं ऑपरेशन झालं तरी पप्पा बघा कसे नाही का मोबाईल बघतात. तसंच नाही का वहिनीने डोसा खायला बनवला होता, मस्तपैकी डोसा खाल्ला आणि दुकानात निघालो होतं बघा. दुकानात निघताना पप्पा बघा माझ्याकडे कसे बघतात, कारण दुकानात जायला उशीर झाला. मग माझा भाऊ बी हसतोय आणि मी बी हसतोय. तेवढंच काय की आपली गाडी ऑलरेडी साफ केली ना, त्यामुळे गाडीला सेल्फ मारला तसंच बंगाट निघालं. जास्त स्पीडने चाललं होतं म्हणून कुत्रं बी माझ्या आडवं जात नव्हतं, ते थांबलं होतं साईडला. तसंच मी पण नाही का निघलो, त्याला बी म्हणलं थांब बाबा, मला जाऊन दे पुढं. मग तसंच नाही का आमच्या एरियामध्ये पोहोचलं की म्हणलं आज आपल्या दुकानापुढं कोणाची गाडी लागलेली नसावा, कारण कोणी लावलं तर ती रोज काढून डायरेक्ट रोडवर लावायला लागते ना. त्यामुळे दुकानापुढे बघितलं तर कोणाची गाडी उभा नव्हती. म्हणलं बरं झालं नव्हती, नाही तर मी का रोडला का लावले असे. मग दुकान खोललं की आपले नाही का हवा बिवा मारून डायरेक्ट मशनी रोजच्या सारख्या साफ करायला घेतल्या. एकदम चकाचक आणि साफ करायला घेतलं, कारण धुळीने आमचा भरपूर त्रास व्हायला लागला ना. त्यामुळे साफसफाई प्रॉपर केली जाते. त्या मग धूळ साफ केली की मग नाही का मस्तपैकी रिलॅक्स बसलो होतं. म्हणलं आज काही काम नव्हतं, मग कामाला बघू म्हणलं. पण काम याला लगेच चालू झालं. मग आपण मशनीच्या पाया पडलो आणि मग कामाला सुरुवात केली की नाही का तेवढं काम झालं की मस्तपैकी रिलॅक्स बसलो बघा. एकदम कटाळता, एकदम झकासपणे बसलो होतं, एकदम कंटाळ्यासारखं. तेवढंच काय तर मग नाही का दुपारी डायरेक्ट जेवायला बसलो बघा. पप्पा आणतो तर 2 डबे पण बघा, दही साखर मायापर्यंत ताक बीक एकदम मस्तपैकी आम्ही जेवण करतो आणि जेवताना डायरेक्ट झोपतो बघा. झोपलं की एवढं आता म्हणलं एकदम कडकपणे झोपायचं. मग डायरेक्ट झोपलं तर डायरेक्ट 4 वाजता उठलं, एकदम तोंड बिन आवरून जेवण बिवण मस्त चालतं ना. मग झोप एकदम कडक येते. मग मान बिन मोडली आणि आपली हेअरस्टाईल सुधारली. मला आता हातपाय तोंड धुवा, पण काय हातपाय तोंड धुवायला भेटलंच नाही. डायरेक्ट काम आलं तर मग डायरेक्ट कामावर फोकस केला. मग कामावर फोकस केला की डोळे बिळे चोळले, काम केलं मस्तपैकी. आणि मग नाही का ह्या टेलरचे कपडे द्यायला गेलो. त्याने दिलं की हे मामा बघा कसे गातमध्ये गप्पा मारीत बसलेत. मी म्हणलं माझ्यासोबत मारा. मग त्यांच्यासोबत गप्पा मारले की मग आपलं कामावर फोकस करत घेतला. मग दुसऱ्याचे कपडे आले ते मग त्यांचे कपडे मारीत घेतले, फटाफट काच बटन करायला घेतले. मग आपण एन्जॉय करत 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 त्यांचे बी कपडे फटाफट मारत घेतले. मग मला बी आज मजा एवढी येत होती ना, लय मजा येत होती. कारण आज मी एकदम रिलॅक्सपणे सगळं काम जास्त होतं तरी मी नाही का रिलॅक्सपणे आज काम करत होतो. एकदम भारी वाटत होतं. तेवढंच काय की नाही का तिथून झालं की मग नाही का पप्पा थोडंसं बसलं होतं ना, पप्पा माझ्याकडे कसे घुरून बघत होते. मग सगळं काम संपलं, आता म्हणलं डायरेक्ट घरी जायचं. एकदम बंग बंग करीत एकदम मस्तपैकी. मग पप्पाने दुकानाच्या लाईटी बिटी सगळ्या बंद केल्या आणि नाही का मस्तपैकी त्यांनी चप्पल घातली आणि शटर खाली घ्यायला घेतला बघा. मस्तपैकी त्यांनी शटर असा खाली घ्यायला जुगाड बनवला ना, एकदम मस्त. त्या जुगाडाने शटर खाली घेतला आणि धाड दिशेने आपटेत. आणि चष्मा बघा डोळ्याला लावायला सांगितलं डॉक्टरांनी आणि हे कपाळाला लावतात. एवढे हाड आहेत माझ्या पप्पांना, काय सांगा तुम्हाला. मग दुकानाचं शटर लावलं की मग मी बी एकदम बंगाट निघालो बघा. घरी आलं की नाही का डायरेक्ट मामाचा मुलगा म्हणला चल मला सोड. पण नाही का मी बी म्हणलं तुला सोडतो, पण मला नाही का आईस्क्रीम खाऊ घालायला लागल. मस्तपैकी माझ्या मित्राचं नाही का नाक्यावर नाही का आईस्क्रीमचा गाड आहे. मग मस्तपैकी आम्ही त्याच्या आईस्क्रीमच्या गाड्या गेलोत बघा. त्यापाशी बघा किती गर्दी. म्हणजे मराठी माणूस उद्योगधंदा करायला लागला की त्यापाशी गर्दी येतेच. म्हणजे मराठी माणसाची हे स्पेशलिस्टी की धंदा कसा जमवायचा. मग मस्तपैकी तो गिरायकामध्ये बिझी होता, त्यांनी आम्हाला पण आईस्क्रीम काढून दिली. म्हणलं ओके. मग आईस्क्रीम घेतली की त्याला म्हणलं खा. म्हणलं नाही, कुणाला नाही द्यायची. ते म्हणलं पार्सल घेऊन जा. नाही म्हणलं आपण दोघंच एन्जॉय करू. मग नाही का आईस्क्रीम खाल्ली की मग त्याला सोडायला गेलो मस्तपैकी. मग त्याला सोडून नाही का एवढा मजा येत होती ना. अख्ख्या रोडला नाही का आपलाच रोड असल्यासारखा नाही का एकदम बंगाट येत होतं, एकदम मस्त वातावरणासोबत. आता म्हणलं आता आपण घरी पोहोचणारच आहे, तर आपण आपली व्हिडिओ इथंच थांबू. तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा.